कुरडई बनवायची म्हटली की थोडंसं टेन्शन येतं ना. अगदी साधी सोपी कुरडई आहे. गव्हाची नाही आहे, रव्याची नाही आहे. ही उपवासाची साबुदाण्याची कुरडई आहे. किती फुलली आहे तुम्ही बघताय. ही कुरडई बनवण्यासाठी आपल्याला ना पीठ शिजवायचं आहे ना बारीक करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. गव्हाची कुरडई नाही आहे ही आज आपण बनवतोय साबुदाण्याची कुरडई. 2 कप मी इथे साबुदाणा घेतला आहे. बनवायला अगदी सोपी आहे. कितीही प्रमाणात असेल तर तुम्ही एकट्याने ही कुरडई बनवू शकता. 2 कप साबुदाणा मी चांगला स्वच्छ धुवून घेतला. त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि साबुदाणा बुडेल किंवा साबुदाणा भिजेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि हे आपल्याला झाकून 4 ते 5 तासांसाठी बाजूला ठेवायचं आहे. संध्याकाळी 5 वाजता मी हा साबुदाणा भिजत ठेवला होता आणि रात्री 10 वाजता म्हणजेच 4 ते 5 तासामध्ये हा व्यवस्थित भिजलेला आहे. यामध्ये आता पाणी घालायचं. एका पातेल्यामध्ये 4 कप पाणी घेतलं आहे मी. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं. म्हणजे जेवढा साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट पाणी मी इथे घेतलं आहे. हे पाणी उकळवून घ्यायचं आणि उकळलेलं पाणी आपल्याला या साबुदाणामध्ये घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून रात्रभर आपल्याला झाकून हे असंच बाजूला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा साबुदाणा इथे बघा व्यवस्थित असा भिजलेला आहे. आता बऱ्याचदा काय होतं यामध्ये पाणी शिल्लक राहतं. साबुदाण्याच्या क्वालिटीवरती अवलंबून असतं. काही वेळेस पाणी शिल्लक राहील किंवा नाही राहील. जर पाणी शिल्लक यामध्ये असेल तर हे आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. एक गाळणं घेतलं आहे मी. त्याच्यावरती हा सगळा साबुदाणा घालायचा आणि निघेल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. जास्ती दाबून काढायचं नाही आहे. जेवढं निघेल तेवढं हलक्या हाताने पाणी काढून घेतलं. पाणी काढून घेतलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने त्याचा चीक काढून घ्यायचा आहे. असा घासून घासून घ्यायचा म्हणजे तळाला याच्या चीक जमा होतो. किंवा हाताने तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता. म्हणजे सगळा साबुदाणा व्यवस्थित असा मॅश होईल. किंवा पुरणाची जी जाळी असते त्याच्यावरती पण तुम्ही हे करून घेऊ शकता. फक्त वरती जे अख्खे साबुदाणा आहे तो खाली पडून देऊ नका, नाहीतर नंतर कुरडई बनवताना प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा पद्धतीने याचा आपल्याला चीक काढून घ्यायचं आहे. साबुदाणामध्ये जर तुमच्या पाणी शिल्लक राहिलं नसेल तर पाणी काढायची काही गरज नाही आहे. अगदी पाणी दिसतं काही वेळेस वरच्या बाजूला. असं पाणी दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही काढून घेऊ शकता. हा सगळा साबुदाण्याचा बघा मी इथे चीक काढून घेतला आहे आणि वरती जो चोथा राहिला आहे तो मी टाकून दिला आहे. तुम्ही हवं तर मिक्सरला फिरवून तो देखील असा गाळून घेऊ शकता. याचा हा इथे चीक तयार झाला आहे. या स्टेजला तुम्ही चव बघून मिठाचा अंदाज तुम्हाला कमी वाटत असेल तर अजून घालू शकता. आता इथे मी ही एक जाळी घेतली आहे कुरडई बनवण्याची. ती याला मी लावून घेते आहे आणि यामध्ये आपल्याला हे बनवलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे. दाबून दाबून भरायचं, त्यामध्ये हवा राहता कामा नये. याची मी आता कुरडया बनवून घेते आहे. मी उन्हामध्ये घालते आहे. तुमच्याकडे जर नसेल असं ऊन तर तुम्ही घरामध्येच फॅनखाली देखील सुकवून घेऊ शकता. या कुरडया बनवत असताना खूप जास्ती याची पातळ लेअर ठेवू नका आणि खूप जास्ती जाड ठेवू नका. जर हे खूप पातळ बनवलं तर सुकल्यानंतर याचा चुरा होऊ शकतो आणि खूप जास्ती जाड बनवले तर हे तेलामध्ये तळताना जास्ती उमलत नाहीत किंवा फुलत नाहीत. आत्ता एकदम कडक ऊन आहे त्यामुळे 2 दिवसामध्ये या कुरडया अगदी व्यवस्थित अशा सुकतात. खूप सोप्या आहेत आणि चवीला जबरदस्त अशा लागतात. इथे मी या कुरडया बनवून सुकवून घेतलेल्या आहेत 2 दिवस कडक उन्हामध्ये. गव्हाच्या कुरडईपेक्षा सुद्धा ही कुरडई चवीला जबरदस्त लागते. मी सांगते म्हणून एकदा बनवून बघा आणि खूप सोपी आहे. आजच बनवा. कशी वाटली ही अगदी सोप्यात सोपी कुरडईची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला थोडीशी जरी ही कुरडई आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.